नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनंत देशमुख आपल्या साक्षर शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, हा रब्बी हंगाम सध्या सुरू आहे आणि रब्बी हंगामामधलं तूर हे सगळ्यात महत्त्वाचं एक पीक म्हणून आता शेतकरी त्याच्याकडे बघत आहेत। परंतु आज जो विषय घेऊन मी आपल्या समोर सगळ्यांच्या समोर आलेलो आहे तो विषय महत्त्वाचा आहे आणि तो विषय असा आहे की आता या कंडिशनला आज या महिन्यामध्ये हा जो डिसेंबर महिना सुरू झालेला आहे, नोव्हेंबरच्या शेवटीपासून आणि हा डिसेंबर सुरू आहे, तर या महिन्यामध्ये आपल्या भागातलं जे तुरीचं पीक आहे हे तुरीचं पीक एकदम झाडं त्याचे वाढलेले दिसत आहेत आणि शेतकरी घाबरून जात आहे की एकदम शेंगा लागलेलं झाड आहे ते झाड एकदम असं वाढलेलं झाड। हे इकडे तुम्ही झाड बघा, हे असं त्याचे हिरवे पानं पिवळे झालेत आणि कालांतरानं ते असे वाढलेत, हे असे वाढून गेलेले आहेत। याला शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये दव गेलं असं म्हणतायत। कारण असा जर झालं तर तुम्ही या बघू शकता की या तुरीवर हे तुरीचे जे झाड आहेत हे असे एकदम पिवळे झालेत, हे पिवळे झालेत, कालांतरानं त्याचे पानं पिवळे होऊन वाळतात आणि जर समजा असे पानं पिवळे होऊन वाढले तर ते प्रमाण जर वाढलं तर ते झाड पूर्ण तुमचं सुकते आणि झाड सुकल्यामुळे या स्टेजला ही जी आता दाण्यात शेंगामध्ये दाणे भरण्याची जी काही अवस्था आहे या अवस्थेमध्ये जर तसं झाड झालं तर त्या शेंगातले जे काही दाणे आहेत ते दाणे पोचत नाहीत, ते दाणे भरत नाहीत आणि पर्यायानं आपलं उत्पादन त्या ठिकाणी घटते। तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून मी या ठिकाणी करतोय की हा जो प्रकार आहे हा प्रकार कशामुळे झाला आणि त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघावा आणि जरूर इतर शेतकऱ्यांपर्यंत तो पोचवावा। त्यासाठी आपण हा कशामुळे होतो याचे कारण आपण जाणून घेऊ। तर हे जे पानं पिवळे झालेले आहेत याचं कारण असं आहे की अकाली पिवळे जे झाले आहेत, अकाली वाळत आहेत, त्याचं कारण असं आहे तो कुठला रोग नाही किंवा कुठल्या किडीमुळे झालेलं नाही, हे पहिले लक्षात घ्या। नाही तर शेतकरी बांधव काय करत आहेत की बुवा लक्षात आलं नाही तर असे पानं जर पिवळे झाले, पानं जर वाळत आहेत तर मग बुरशीनाशकाची फवारणी करा, कीटकनाशकाची फवारणी करा, याच्यावर त्यांचा अर्थात खर्च या ठिकाणी होतो। तो खर्च झाला नाही पाहिजे या हिशोबानं आपण थोडासा विचार असा करा की हे पानं कशामुळे झालेत। तर याचं प्रामुख्यानं मुख्य कारण असं आहे की सद्यस्थितीमध्ये हा जो डिसेंबरचा पहिला आठवडा या सध्याचं जे वातावरणाचा जर तुम्ही विचार केला तर तापमान एकदम कमी झालेलं आहे, सगळीकडे तापमान फार कमी झालेलं आहे, कुठं कुठं तर 2, 3, 4, 5 डिग्रीपर्यंत तापमान आलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये काय होते की थंडी जास्त झाली, प्रमाणाच्या बाहेर थंडी झाली, कारण हे पीक जे आहे हे थंडीला तेवढं सहनशील नाही। त्याच्यामुळे काय होते की या पानामधला जो हरितद्रव्य आहे, पानामधला जे हरितद्रव्य आहे ते हरितद्रव्य गोठते आणि त्याच्यामध्ये ते पानं अकाली असे पिवळे पडतात आणि वाढतात। त्याचं कारण हे महत्त्वाचं आहे, शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या। आणि हे असे जर पानं आपल्याला आपल्या तुरीचे कुठं होताना दिसत असतील आणि जरी आता दिसत नसले तरी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आपली तूर वाचवायची आहे। त्यासाठी शेतकरी बंधूंना एक नम्र विनंती आहे की त्यांनी काय करा, याच्यासाठी काही कुठला फवारा द्यायचं गरज नाही, काही कुठलं खत द्यायचं गरज नाही। याच्यासाठी तुम्ही साधा एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे फक्त तुमच्या शेतामध्ये शेकोट्या करायच्या आहेत। तुमच्या शेतामध्ये रात्री संध्याकाळी ज्यावेळेस आपण घरी जातो किंवा ज्यावेळेस आपला दिवस डुबतो, मावळतो, सूर्य ज्यावेळेस मावळतो, रात्र ज्यावेळेस व्हायला सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही जर तुमच्या शेताच्या आजूबाजूला मध्ये जर शेकोट्या केल्या, म्हणजे धूर केला, पर्यायानं शेकोट्या करणे म्हणजे धूर करणे, धूर जर तुम्ही केला तर तो धूर जर तुम्ही केला तर त्या धुरामुळे काय होईल की हे जे थंडीची लाट आहे, शीतलहर ज्याला आपण म्हणतो, त्या शीतलहरीवर आपला ते जे धुराची जी काही तो पापुद्रा पूर्ण शेतामध्ये तुमचा लेअर तयार होईल त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे तुमचं ते पीक आहे ते पीक त्या थंडीपासून आपण वाचवू शकतो। हा एक उपाय झाला। आणि दुसरा उपाय एक असा आहे की जर समजा शेंगा भरण्याच्या स्थितीमध्ये तुमची जर तुरीचं पीक असेल, शेंगा जर त्याला पूर्णपणे भरल्या असतील, या तुरीला आपण बघतो की पूर्णपणे शेंगा झालेल्या आहेत, फुलं कुठं दिसत नाहीत, अशा स्थितीमध्ये जर तुमची तूर असेल तर एखादं ओलीत जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही ओलीत जर या काळात तुम्ही करू शकले तर त्या शीतलहरीपासून तुमच्या तुरीचं पीक तुम्ही वाचवू शकता। आता
धूर जो आहे तो धूर तुम्ही रात्री करा किंवा सकाळी लवकर, जर शक्य होत असेल तर सकाळी लवकर सुद्धा करा. तर त्याच्यामुळे तुम्हाला तो जो फायदा आहे तो नक्की त्या ठिकाणी दिसेल आणि आपली तूर त्या ठिकाणी आपली वाचेल. तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोचवा आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही राहू नका. धन्यवाद.